हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाकडून हे आंदोलन केले जाते। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे। प्रश्न गेली 10 मिनिटांपासून आपण बघतोय की इथे केम्ब्रिज चौकामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, तर आम्हाला एसटी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण हवं आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही मागणी करतोय। आता हैदराबाद गॅझेटियरचा विषय आलाय। हैदराबाद गॅझेटियरद्वारे जर मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळत असेल, ते गॅझेट चालत असेल, तर मग बंजारा समाजासाठी का नाही असा त्यांचा सवाल आहे। त्यामुळे राज्य सरकारनं याबाबतचा एक प्रस्ताव बनवावा, तो केंद्र सरकारला पाठवावा आणि देशात अनेक ठिकाणी बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळतं, मग संभाजीनगरमध्येच का नाही किंवा महाराष्ट्रातच का नाही असा त्यांचा प्रश्न आहे। आणि याच मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। केम्ब्रिज चौक एक महत्त्वाचा रस्ता आहे, संभाजीनगर जालना पुण्याला जोडणारा रोड आहे। आपण बघतोय गेली कित्येक 10-15 मिनिटं ही लोक आंदोलन करतायत, त्यामुळे आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। चारही बाजूनी हा सगळा रस्ता अडवलेला आहे। आता पोलीस आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करताय। हा एक महत्त्वाचा रस्ता आहे, ह्या रस्त्यावरनं तुम्ही बाजूला व्हावा असं पोलीस त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते। मात्र आंदोलक आक्रमक आहे, कुठल्याही परिस्थितीत ते काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आहे। आमची मागणी न्याय्य आहे आणि त्याशिवाय माघार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काही आंदोलक बसलेत, आपण त्यांना विचारूया काय त्यांची या सगळ्याबाबत भूमिका आहे। मला सांगा, काय भूमिका आहे या सगळ्याबाबत तुमची, बोला। महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही काळापासून मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे झाले आणि त्यांना महाराष्ट्र शासनाने गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सातार गॅजेटनुसार त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण जाहीर केलेलं आहे। आणि बंजारा समाज हा भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये रहिवासी असताना सुद्धा कर्नाटक असेल, केरळ असेल, त्याच्यानंतर तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, यामध्ये ऑलरेडी बंजारा समाज हे एसटीमध्ये आहे। जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये हैदराबाद गॅजेटचा आधार धरून जर आरक्षण दिलं जात असेल, तर ऑलरेडी बंजारा समाजाचं हैदराबाद गॅजेटमध्ये एसटीमध्ये तुम्हाला एसटीमध्ये आरक्षण, एसटीमधून आरक्षण हवं, एसटीमधून आरक्षण हवे, कारण की ऑलरेडी आमचं हैदराबाद गॅजेटमध्ये एसटीमध्ये जावतो आम्ही आणि प्रत्येक हैदराबाद गॅजेटमध्ये एसटीमध्येच आहे। आणि त्यासाठी या सगळ्या लोकांचं असं आंदोलन सुरू आहे। मुख्य रस्त्यावरही काही लोक बसलेले आहेत, झेंडे घेऊन हातात आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, आमची न्याय्य मागणी आहे ती पूर्ण करा असं सगळं त्यांचं म्हणणं आहे। मला एक सांगा, काय तुमचं म्हणणं आहे, सांगा तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या आंदोलनाबाबत, बोला काय म्हणणं आहे सांगा। जसं जरंग मराठा बांधवांना न्याय मिळाला हैदराबाद गॅजेटनुसार, जो मराठवाडा हा हैदराबाद का आपल्या ह्या शासनाच्या याच्यात नसून हैदराबादच्या याच्यात होता, तसं आता आमच्या समाजाचे आम्ही प्रत्येक एसटी समाजाच्या सूचीमध्ये बसण्याचे जेवढे हे लागतात त्या प्रत्येक सूचीमध्ये आम्ही बसतो। आजही माझा समाज डोंगरदऱ्यात राहतो, आजही माझा समाज मागास आहे, आजही आमची बोली अशी, आमची वागणूक असो, एसटीमधून आरक्षणाची मागणी आहे। यस, आमची आपण बघतोय की हे सगळे आंदोलक आहे आता पोलिसांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करताय। पोलीस त्यांना इथून आता हा महत्त्वाचा रस्ता आहे, तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं सांगताय, रस्त्यावरनं बाजूला हटा अशा पद्धतीची विनंती करतायत। पोलीस समजावून सांगण्याचा सगळा प्रयत्न करतायत। त्यामुळे नक्कीच विशाल, या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष राहणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे, या आंदोलकांची समजूत काढण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत।